कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध आणण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। कोचिंगवाल्यांना फक्त 5 तासच क्लास घेता येणार आहे। शुल्कवाढीसही लगाम बसण्याची शक्यता आहे। तर विद्यार्थ्यांना गुण किंवा क्रमांकाची हमी देण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे कोचिंग क्लासेससाठी नवीन निर्बंध आणण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। कोचिंगवाल्यांना आता फक्त 5 तास क्लासेस घेण्याचा नियम आणला जाण्याची तयारी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, कोचिंग क्लासेस संदर्भात अनेक तक्रारी आपण पाहिल्या होत्या, त्यानंतर आता या संदर्भात कडक निर्बंध आणण्याची तयारी सुरू आहे का? अधिक माहिती। नक्कीच मुळात म्हणजे कोचिंग क्लासेसमुळे पेपर लीकचं प्रमाण आहे ते वाढत असल्याचं एक चर्चा जी आहे ती समोर आली होती आणि त्यामुळे कोचिंग क्लासेसवर निर्बंध लादायची तयारी जी आहे ती देखील करण्यात आली होती। त्यानुसार आता 13 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला बसता येणार नाही आहे। त्याचप्रमाणे त्यांना 5 तासच कोचिंग क्लासमध्ये बसवण्यासाठी परमिशन देण्यात आलेली आहे। प्रशिक्षक जे आहेत ते देखील तज्ज्ञ पाहिजेत, कारण बऱ्याच ठिकाणी पैसे घेतात आणि प्रशिक्षक तज्ञ नसतात असं देखील अनेकदा कोचिंग क्लासेसमध्ये समोर आले किंवा तात्पुरत्या स्वरूपाचे प्रशिक्षक असल्याने 10 वेळा ते सोडून जातात। त्यामुळे नवीन शिक्षक येऊन पुन्हा त्या विद्यार्थ्यांना शिकवेपर्यंत सगळा गोंधळ होतो असं देखील पालकांचं एक मत होतं। तर त्यावर देखील एक निर्बंध जे आहेत ते घालण्यात आलेले पाहायला मिळतात। या व्यतिरिक्त जे पेपर कुठल्याही पद्धतीचं त्यांना बंधन टाकू शकत नाही आणि आम्ही तुम्हाला पेपर पुरवठा करू किंवा प्रश्नपत्रिका देऊ किंवा आधी कुठले पेपरमध्ये प्रश्न येणार आहेत त्याचं एक अंदाज देऊ, हे सगळं आता सांगता येणार नाहीये। हे सगळं बंद करावं लागणार आहे कोचिंग क्लासेसला आणि त्यामुळे आता कोचिंग क्लासेसवर बरेच निर्बंध जे आहेत ते घालण्यात आलेले पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आठवड्यातून 1 दिवस सुट्टी देणं कंपल्सरी देखील करण्यात आलेलं आहे। निश्चित साधारण हे निर्बंध कधीपर्यंत लागू केले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर पेपर फुटीला या सगळ्यामुळे कुठेतरी आळा बसेल यासाठीच हा निर्णय घेतला जातोय? नक्कीच पेपर फुटीला आळा बसावा यासाठी हा निर्णय घेतला जातोय। आपण बघितलं की नीट एक्झाम असतील किंवा अनेक एक्झाम्स जे आहेत त्याच्या पाठीमागे कोचिंग क्लास असल्याचा विषय जो आहे तो समोर आला होता। तशी चर्चा विद्यार्थी पालकांनी मोठ्या प्रमाणात केलेली होती आणि त्यांच्या फी पण आवाच्या सवा होत्या, त्यामुळे त्या सामान्य विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या नव्हत्या। त्यामुळे जे विद्यार्थी फी देऊ शकत होते ते विद्यार्थी त्या कोचिंग क्लासला जातात आणि त्यांना मग कुठले प्रश्न पेपरमध्ये येणार आहे त्याचा अंदाज दिला जातो आणि तेच प्रश्न पेपरमध्ये येतात असा एक उल्लेख जो आहे तो विद्यार्थी आणि पालकांकडून सातत्याने होत होता आणि त्यासाठी हे निर्बंध आहेत। आता यावर्षीचे कोचिंग क्लासेस खरं तर सुरू झालेले आहेत, मात्र ज्यातले नियम पाळणं यावर्षीपासून शक्य आहे ते आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपासून हे नियम जे आहेत ते पाळले जातील, कारण ऑक्टोबर नंतर सेकंड सेमिस्टर सुरू होते आणि त्या दरम्यान हे नियम पाळणं बंधनकारक केलं जाईल अशी शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच आता हे निर्बंधांचे नियम कधीपर्यंत लागू होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।